मिसेस वनारसे, माझं आणि अनन्याचं लव्ह मॅरेज, पण माझ्या कामामुळे म्हणा, इतर काही गोष्टींमुळे म्हणा, आमच्या लग्नाला बरेच तडे गेलेत. गेले काही दिवस झालं मी सतत अनन्याला फोन करतोय, पण तिचा फोनच नाही लागत. लँडलाईनवर फोन केल्यानंतर की ती कधीच नसते. आज घरी गेलो तर बाबा म्हणाले ती अजूनही ऑफिसवरून नाही आली. आणि मला तर आता असं ठामपणे वाटतंय की अनन्या मला मुद्दामून अवॉइड करते. आता तुम्ही विचाराल, हे सगळं रडगाणं घेऊन मी एवढ्या रात्री तुमच्याकडे का आलो? अनन्याच्याच तोंडून एक दोन वेळा तुमचा उल्लेख झाला. त्यावरून असं कळलं की अलीकडच्या काळामध्ये तुमची आणि तिची खूप चांगली मैत्री झाली. म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलून बघावं. ऍक्च्युली मी काय सांगणार, अनन्याने मला सांगितलं होतं तुमच्या लग्नामध्ये तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. पण प्रॉब्लेम्स कोणत्या लग्नामध्ये नसतात. मला नाही वाटत ती म्हणून तुम्हाला अवॉइड करत असेल. खरंच तिला असेल काम काहीतरी. एनिवे, मी एवढ्या उशिरा येऊन तुम्हाला डिस्टर्ब करायला नको होता, पण मला काही दुसरा पर्याय सुचला नाही म्हणून मी. इट्स ओके अभय, मला वाटतं सगळं नीट होईल. तुम्ही काळजी करू नका. मी निघतो. तुम्ही चहा वगैरे काही? नाही, मला उशीर होईल. येतो मी. ती अनन्या आपल्या घरी यायची. ती आणि नैना दोघे आतमध्ये बोलत बसायच्या. आता हा तिचा नवरा इथे आलाय. मीच दार उघडलं, नैनाला सांगायला गेले आणि मी तिथे थांबले. मला काही चोंबडेपणा करायचा होता म्हणून नाही, तर नैनाने मला अक्षरशः तिथून फुटवलं. नीट चांगल्या भाषेत सांगता आलं असतं ना. हे बघ वनिता, तू नैनावर चिडू नकोस. काही गोष्टी अशा असतात की ज्या मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोचवायच्या नसतात. हे बघ, फार बोलता येणार नाहीये, महत्वाचं तेवढंच सांगतो. अभय इथे घरी येऊन गेला. विक्रम, तो म्हणजे तो नैनासमोर तुला काही? नाही, असं काहीच घडलं नाहीये. इनफॅक्ट त्याला यातलं काहीच माहिती नाहीये. अनन्याशी बोलतोयस का? हो. मला पण बोलायचं. कट केलाय का? तुला काय बोलायचं आता? हॅलो विक्रम. हे बघ नैना, आपले प्रॉब्लेम्स आता एवढे आहेत की त्यांचे प्रॉब्लेम्स कसे ओढून घ्यायचे आपण? हा, तेच सांगायला मी तिला फोन केला होता. तुम्हाला आणखीन चहा हवाय का? नको. अभय आला होता काल. काय? कधी? रात्री तू गेल्यानंतर म्हणाला मेनलँडवर काही काम होतं, आलो होतं घरी येऊन सगळ्यांना भेटून जावं. आणि मग अनन्याबद्दल? नाही, मी काही सांगितलं नाही. मी सांगितलं तिला ऑफिसमधनं यायला उशीर होणार आहे. म्हणलं तिचा फोन लागत नाही. त्याला सांगितलं तिच्या सिम कार्डचे प्रॉब्लेम आहेत म्हणून. त्याला का नाही सांगून टाकत आहे सगळं? त्याची बायको घर सोडून गेली आणि त्याला पत्ताच नाहीये. काय मिळू त्याला सांगून? स्वतःच्याच मुलाला डिप्रेशनच्या गर्तेत जाताना पाहू. देवी आली आहे.
कशी आली तू नैना आपण मामाला सरप्राईज देऊया ओके तू इथेच थांब जाऊ नकोस पण मामाला मी घेऊन येतो हा मामा सरप्राईज देते जा थांब नैना नैना देवी आली देवी देवी आली हो देवी आली आहे पुण्याबरोबर आली कधी आली कॅम्प सोडून आली देवी आली नाही देवी आली असं नाही म्हटलं मी बहुतेक तुमच्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली नाही मी मला देवीची आठवण आली काय झालं मी टीव्ही बघत होतो आणि तिचं फेवरेट कार्टून चालू होतं म्हणून मला वाटलं की ती तिथे काय करत असेल म्हणून आठवण आली हे सांगायला आलो तुम्ही नैनाला हो आई विक्रम असंच म्हणाला. नैना जरा बेडरूम मध्ये येतेस का माझा तो इस्त्रीचा शर्ट सापडत नाही कालचा हो आले ये नाही लवकर आले. आई ग भाजी धुतेस जरा आलेस. ती आत्ता इथे होती मी बघतो ती कदाचित आजी आजोबांकडे गेली असेल किंवा बाहेर कुठेतरी गेली असेल मी बघतो विक्रम घरच्यांच्यासाठी तमाशा होण्याच्या आधी प्लीज थांबव हे सगळं. अरे देवी इथे नाहीये ती आली असती तर लपून राहिलं असतं का सगळ्यांना कळलं असतं ना घरात. मी पाया पडते तुझ्या प्लीज सावर स्वतःला. विक्रम तू असं करायला लागला असता तर आपण देवीला कधीच परत आणू शकणार नाही होतो.